मंडे आपण आता मानगावला पोचलोय. थोडासा नाश्ता बिष्टा केला. अमृत पण भेटला. बघा हा अमृतच आहे भाव आपला. कडक कडक आहे कडक कडक. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. आपण आता गावावरून निघालो आणि आपण आता झालो पाली महडला. आजच्या ब्लॉग मध्ये पाली महडला जाण्याचा प्रवास आणि आज ताईची हळद आहे, त्यामुळे ती हळदीचा प्रोग्राम असेल. ताईची खूप इच्छा होती की मी तिच्या हळदीला यावं. मी काही कारणास्तव जाणार नव्हतो, पण ते कारण पण कॅन्सल झालंय. तिकडे जाणं पण कॅन्सल झालं. त्यामुळे म्हटलं ना, आता तर गेलं पाहिजेच, काही होऊ दे. काही व्हायची अशी काही गरज नाही आहे, पण पोचण्यासारखं आहे तर कशाला उगाच टंगळ मंगळ करा. अमृत हे लोक पण निघालेत. अमृत त्याच्या गावावरून निघाला, पण तो मंडणगड मार्गे जाईल. मी खेड मार्गे जातो. मंडणगड मार्गे जर गेलो तर फुल एकदम लाल भून होऊन जाईल. त्यामुळे मी तेवढी रिक्स घेत नाही आहे. मंडे आपण आता खेड बस स्टॉपच्या बाजूला आहे. थोडंसं इथे ट्रॅफिक झालं. आपण खेडला पोचलो आहे. आता इथून 5 मिनिटात भरणा नाका आणि भरणा नाकावरून फाट एकदम रस्ता तर तुम्हाला माहिती आहे, येताना मी दाखवलाच की किती चांगला आणि एकदम फास्ट जाऊ शकतो असं आहे. इथे काय घोळ घातला आय डोंट नो, पण ट्रॅफिक जाम झालाय. चला 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 काका चला. मंडळी आपण आता मुंबई गोवा हायवेला, भरणा नाक्यावरून प्रॉपर मुंबई गोवा हायवेला लागलो. आणि आता लवकरच मला वाटतं आपला कशेडीचा बोगदा लागेल. दिवसाचा किंवा रात्रीचा एकदम हा रस्ता तरी मला एकदम थोडा सेफ वाटतो. एवढा पण काय गाड्या फास्ट असतात, एवढा पण नसतात की अगदी आउट ऑफ कंट्रोल म्हणा किंवा काय. अजून नवीन रस्त्यांवरती ॲक्सिडेंटचा सिलसिला ऐकला तर नाही आहे, कारण की लोकांना चांगला रस्ता मिळाला त्यामुळे पद्धतशीर चालवणं होतं बऱ्यापैकी. मंडळी आपण आता महाडला पोचलोय. एक थोडाच वेळ आहे, मला वाटते 20 मिनटं 15-20 मिनटात आपण लोणेरेला पोचू. आणि लोणेरेला आपण थांबू, कारण की अमृत भेटेल आपल्याला. आणि तिथून नंतर आपण मग पुढे अमृत बरोबर कंटिन्यू करू. महाड मार्गे यायचं कारणच आहे की बघा, हा रस्ता एकदम चकचकीत आहे एकदम, आणि गाडी चालवायला मजा येते. गाडी रस्ता किती चकचकीत असला, गाडी किती चांगली असली तरी आपला मॅक्स स्पीड हा आपला 70-75 त्याच्या आतमध्येच, त्याच्यावरती आपण नाही सहसा जात. मंडे आपण आता मानगावला पोचलोय. थोडासा नाश्ता बिष्टा केला. अमृत पण भेटला. बघा हा अमृतच आहे भाव आपला. आणि आपण आता मानगाववरून निघालोय. फटफट जायचं आहे. थोडीशी गडबड झाली, गेल्यावर सांगतो तुम्हाला की काय गडबड झाली. मला आधी बघू दे. ट्रॅफिक बघा, हे भगवान, भरपूर ट्रॅफिक आहे यार.
आणि ऊन एकदम तडकता फडकता वन साइड वाट लावतोय. मंडळी आपण आता पालीमध्ये पोहोचलोय. इथून अजून मला वाटतं हार्डली 15-20 मिनटावरती असेल कदाचित. मी आता बघितलं नाही मोबाईल मॅपमध्ये किती मिनटं दाखवते काय. पण ऊन एवढं आहे ना भाई, हात नुसते तापले. ग्लव्स घालायला काय ना, पण ग्लव्समध्ये ना जेवढं कम्फर्टेबल चालवता येत ना. आणि ते पाय सॉरी हाताबिताला घाम येतो ते वेगळा. मंडळी आपण ताईच्या गावी जायला मेन रस्त्यापासून छोट्या आतल्या रस्त्याला एंटर केलंय. हा रस्ता आय थिंक थोडासा खराब आहे. अरे यार डंपर, आता डंपर अख्खी धूर उडवत आहे बघा, काच पाडतो. आता मॅक्स 10 मिनिटात आपण पोचतोय ताईकडे. म्हणजे ऑलमोस्ट आपण आता पोहोचत आलोय. 1-2 मिनिटामध्ये आपण आपल्या लोकेशनला. हे आहे का? हा मसेवाडी हेच आहे का? नक्की मसेवाडी आहे का? हां, हनुमान जयंतीला त्यांचे ते प्रोग्राम असतो. अरे आलो ताई, आम्ही आलो ताई, आम्ही आलो. गडबड झालेली ती बॅनरची. बॅनर लहान पडला फोटोच्या साईजच्या हिशोबाने जे सांगितलेलं त्या. म्हणजे आपण ताईकडे आता आलोय. म्हणजे आम्ही जेवलो, फ्रेश बीच झालो, सगळं काही झालं. ताईला हळद ऑलरेडी सकाळी लागलेली आहे आणि आता परत थोडीशी लावत आहेत. फोटो जबरदस्ती फोटो काढायचे कारण की फोटोग्राफर लेट आला म्हणून. फोटोग्राफर आणि पप्पू काहीतरी बोलतोय. काय बोलतो ताईच्या गावाबद्दल? ताईच्या गावाबद्दल सांगितलंय. एक तर सेम नाव 2 गावाचं आहे, मसेवाडी. आम्ही एक तादी गेलो पुढे. एक ताईला बोर्ड द्यायला पाहिजे की तो त्या फाट्याजवळ लावायला. ताईला आता जो आहेर मिळेल, मला असं वाटतं की ताईने आता जो आहेर मिळेल त्या आहेरातून थोडासा बोर्ड बीडचा खर्च करावा मसेवाडीला. बाकी गाव तर छान आहे. आता बघूया तिकडे काय करतोय. बघा गेला म्हणजे बघा इथं हळदीची ऍक्टिंग चालू आहे. हळद ऑलरेडी लावून झाले. ही हळदीची ऍक्टिंग आहे ना? झालं, संपला. एकच लाईन पाठ करून आला होता. बोलते काहीतरी दुसरी गणपती बाप्पा विसर्जन मंगलमूर्ती बोला गणपती बाप्पा. 1 2 3 4 1 2 नको लावू काय? 1 काय आहे बाहेर आली हागल्या निवळ प्रॅक्टिसवर हागल्या.
गाण्यावर आता सगळ्यांचं नाही होणार बिकॉज तेवढा आवाज नाही 1 2 3 4 1 2 3 4 वर करूया गाणं एडिट करता येईल नंतर 1 2 3 स्टार्ट बोलला ना मग मी तू हे पण बोलते 1 इथे फू 2 इथे फू 3 4 ला घालायचं ओके त्याच्यानंतर 1 2 1 2 1 2 आमच्या स्टेप्स आहेत मागे तू पण सेम हेच करायचं समजलं काय चला कोरिओग्राफर जाणार नाही इल्ला जा ते आत गेलेत हे मसोबा बोलतो तुला हा बोलला खाली उतर नंतर 1 2 3 स्टार्ट 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 परत हेच 8 वेळा सही आहे कडक 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 आहे कडक होऊन जाऊ दे तो धडपडतो कुठे मध्ये अमृत त्याला बाजूला कर चप्पल फोटो काढा तुझी सुरी कुठे आहे बाई 4 ते लागणार असं करायचं असतं इकडे ब्लॉग चाललाय आम्ही गरीब त्याचे फोटोग्राफर मित्रहो व्हीनस रेकॉर्ड्स अँड टेप्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तुम्हाला आजवर कोळी गीतांच्या अत्यंत दर्जेदार कॅसेट पेश करत आहे पण एक गोष्ट कधीही विसरू नका या सर्व
इथून दाखव